नमस्कार, एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। अनैतिक संबंधातून पंढरपूरमध्ये पतीनंच पत्नीचा गळा दाबून खून केला होता। ही घटना पंढरपूर पोलिसांनी सखोल तपास करून उघडकीस आणली होती। मात्र याच महिलेला अनैतिक संबंधासाठी ज्या केबल ऑपरेटरनं प्रवृत्त केलं, त्या केबल ऑपरेटर प्रियकरावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याची खंत अनेक नातेवाईकांनी व्यक्त केली। कारण याच केबल ऑपरेटरमुळं या सर्वदे कुटुंबामध्ये अनेक वेळा वाद विकोपाला गेले होते। मात्र पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सध्या नातेवाईकातून होत आहे। 12 मार्च रोजी ग्रामीण पोलिसांना गुरसाळे बंधाऱ्यासमोर एका अज्ञात महिलेचा सडलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला होता। या प्रकरणाचा डीवायएसपी प्रशांत डगळे यांनी आणि त्यांच्या टीमने सखोल तपास करत त्या महिलेची ओळख पटवून आरोपी महिलेच्या पतीला बेड्या ठोकल्या आहेत। ऐश्वर्या हरीश सर्वदे असे मृत महिलेचं नाव निष्पन्न झालं होतं। या महिलेचा पती फोटोग्राफर हरीश सर्वदे याने अगदी शांत डोक्याने प्लॅनिंग करून तिची हत्या केली होती। या हत्येचं कारण देखील खूप वाईट असल्याचं समोर आलंय, ज्यामुळे या सर्वदे परिवाराचा संसार उद्ध्वस्त झाला आहे। कारण या महिलेचे अनैतिक संबंध एका केबल चालकासोबत असल्याचं समजतंय। याच केबल चालकासोबत ती अनेक वेळा घर सोडून जात असल्याने तिला पती हरीश सर्वदे याने माहेरी सोडून आल्याचं देखील समजते। मात्र 2 मुलाच्या संगोपनासाठी पुन्हा पती हरीश सर्वदे यांनी तडजोड करून तिला घरात घेतले। यानंतर ऐश्वर्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये कामाला लागली आणि हिथून देखील ती नेहमीच बाहेर जायची। ही बाब पती हरीश सर्वदे याला समजताच त्याने तिचा मोबाईल हॅक करून तिचे चॅटिंग पाहत होता आणि हेच पुरावे त्याने गोळा करून त्याने तिचा गळा दाबून हत्या केली। यानंतर तिचा मृतदेह आधी घराजवळ पुरला, मग पुन्हा मृतदेह बाहेर काढून तो गुरसाळे पुलावरून खोल खाली पाण्यात टाकला। मात्र पाणी कमी झालेले हा मृतदेह वर आला आणि पोलिसांचा तपास सुरू झाला। पोलिसांचा हा तपास आरोपी पती हरीश सर्वदे पर्यंत पोहोचला। मात्र या प्रकरणाला जेवढा पती जबाबदार आहे, तेवढाच प्रियकर देखील जबाबदार असल्याचं मत अनेक नातेवाईकांनी व्यक्त केलं। कारण या केबल चालकामुळे सर्वदे कुटुंब पूर्णतः उद्ध्वस्त झालंय आणि 2 मुलं ही अनाथ बनली आहेत। त्यामुळे पोलिसांनी या कथित प्रियकराची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील होत आहे।